नमस्कार, सन्मान न्यूज 14 मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। गणगवळण, बतावणी, लावणी आणि प्रमुख वर्ग तमाशा सुरू झाला की संपूर्ण सातपूर कॉलनी परिसरात मोठ्या भोंग्यांमधून आवाज घुमायचा। कामगारांचे मनोरंजनाचे हक्काचे साधन तमाशा आता हद्दपार झाला आहे। कारखान्यात काम करून थकून भागून आलेल्या कामगारांचे अनेक वर्ष तमाशा कलाकारांनी मनोरंजन केले। सातपूरला ESI पाठीमागील ग्राउंड, महादेवनगरच्या मनपा शाळेच्या कंपाऊंड मध्ये किंवा गुंजा पार्क शेजारी तमाशाचे कार्यक्रम होत। महाराष्ट्राची तमाशा ही लोककला आणि दिग्गज कलाकारांची सातपूरला हजेरी लागली आहे। सातपूरला काळू बाळू, विठाबाई भाऊ मांग, रघुवीर खेडकर, कांताबाई सातारकर, चंद्रकांत ढवळपुरीकर अशा नामवंत तमाशे मंडळे सातपूरला आहेत। काय कळतं बोलावं काहीतरी हेच कळत नाही। आपण जमलं चौघे विचार होणार नाही। मग आपला पाचवा मित्र पार्टीचे मालक बोले काळवाळ यांचे नातू होते निलेश हाडे आल्यात ऐकून आले असं आले ना। एक काम करा, त्यांना वजनात आवाज द्या। त्यांना वजनात आवाज द्या। औद्योगिक वसाहतीची भरभराट झाली, कामगार वसाहती वाढल्या। 1970 ते 95च्या दरम्यान सातपूर परिसरात तमाशासाठी मोकळी जागाही मिळत असे। कामगारांना दर बुधवारी साप्ताहिक सुट्टी असे। या सुट्टीच्या दिवशीच तमाशे मंडळे सातपूरला येत। साधारणतः 2000 पर्यंत सातपूरला तमाशे मंडळे येत। गेल्या 17-18 वर्षात सातपूरला एकही तमाशा मंडळ आले नाही। नेमके काय कारण असावे? तमाशा कार्यक्रमाचे आयोजन करणारे बाळासाहेब बंदावणे यांना याबाबत विचारले। साधारणतः 1952 सालामध्ये सातपूरमध्ये एक तमाशागीर आले असताना तिथे त्यांच्यामध्ये कलावंत कैलासवासी तुकाराम खेडकर, आजच्या मितीला कांताबाई सातारकर हे त्या माणसाच्या कलामध्ये काम करत असताना साधारणतः 6-7 महिने ती तमाशा इथं थांबला। त्या मालकाने याला वारीवरती सोडून निघून गेल्यानंतर कैलासवासी तुकाराम खेडकर, आताच्या श्रीमती कांताबाई सातारकर, त्याच्यानंतर चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडिक, दगडोबा डोणगावकर, त्याच्यानंतर लक्ष्मणराव मराठवाडकर असे बरेच नामांकित कला लागतात। यांनी आमच्या बागायतामध्ये शेतीमध्ये काम करून पोट भरलं। असं करत असताना गावाची एक मीटिंग भरली। गावाची मीटिंग भरली असताना आमच्या आत्या म्हणजे माझी आई त्यांनी अंगावरचे डाग मोडून कैलासवासी तुकाराम खेडकरांचा तमाशा उभा केला। त्या माध्यमातून त्यांनी सातपूरमध्ये बरेच प्रयोग केले आणि गावासाठी त्यांनी मुलांना शिक्षण व्हावं यासाठी त्यांनी 6 खोल्या पण बांधल्या होत्या। आणि त्या माध्यमातून ज्यावेळेस त्यांनी बैलगाडीतून तमाशा सातपूरमध्ये सुरू केला आणि महाराष्ट्रात तमाशगिराचं माहेरघर जर म्हटलं तर मोठ्या अभिमानाने लोक सांगायचे तमाशगीर का बा आमचं माहेरघर म्हणजे सातपूर गाव आहे। सातपूर गावाने यांना भरपूर सांभाळले। तुकाराम खेडकरांच्या तमाशा माध्यमातून 14 खोल निर्माण झाली। त्याच्यामध्ये म्हणजे तुकाराम खेडकरांची एक फॅक्टरी तयार झाली। त्याच्यामध्ये आजच्या मित्राला जवळजवळ मला वाटतं 6 फड अस्तित्वात आहे आणि बाकीचे 8 फड नामनिश्चित झालेले। त्या नाव घ्यायचं ठरलं कैलासवासी तुकाराम खेडकर सह पांढरमुळे हा एक तमाशा आहे। त्याच्यानंतर कलाभूषण मास्टर रघुवीर तुकाराम खेडकर सह कांताबाई सातारकर ही कलाभूषण यांची पार्टी आहे। त्याच्यानंतर चंद्रकांत ढवळपुरीकरांच्या मुलांचा तमाशा आज आहेच आहे। महाडिक, दत्ता महाडिक म्हणजे महाराष्ट्रात एक संगीत रत्न होतं ते, त्यांचं सुद्धा आज तमाशा खूप चांगला आहे, त्यांचे मुलं चालवतात। त्यानंतर विठाबाई नारायणगाव म्हणलं तर ते नारायणगावातले एक प्रतिष्ठित व्यक्ती आणि विठाबाईचं नाव पण होतं। आज त्यांच्या 4 मुली, त्यांचे मुलं खूप चांगला तमाशा करतात। आणि तुकाराम खेडकरांना आमच्या गावाने त्यावेळेस 1964 साली 6 एकर जमीन दिलेली, परंतु यांचं भटंती असल्यामुळं या जमिनीवर त्यांनी कोणी दावा दाखल केला नाही। पण त्याच्या जागेवर आज ती शाळा उभी। आज त्या शाळेला आमच्या हिशोबाप्रमाणे कैलासवासी तुकाराम खेडकरांचं नाव देणं गरजेचं होतं, पण आमच्या गावाने त्यासाठी काहीच केलं नाही। तर त्यांनी तमाशाच्या माध्यमातून आमच्या गावाच्या मुलांचं शिक्षण कसं व्हावं, आमच्या गावातले मुलं हे शिक्षणाच्या बाबतीत उचित कशी ठरावेत आणि पुढे कसे जावेत या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा शाळेचं मार्गदर्शन केलं। तर आमच्या गावात शाळा ही सुद्धा होती या सातपूर गावाला।
इंडस्ट्रियल एरिया उभे राहायच्या आधी तुकाराम खेडकरांनी गावासाठी खूप केले. कामगाराला फक्त करून साधे तमाशा बुधवार असला तर एक तमाशा गरीब विचार त्याला माहिती होतं की मी सातपूरला जर गेलो तर माझं पोट भरणार आहे, ही त्याला 100% राहायचं. आणि सातपूरमध्ये त्याचा धंदा व्हायचा, त्याचा प्रपंच चालला, त्याच्यावर असलेले 100-125 कलावंतांचा सुद्धा प्रपंच त्यामुळे गावातून चालत असे. परंतु काही कारणास्तव तमाशा बंद. 1970-80च्या काळात सातपूर औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगारही तरुण होते, अविवाहित होते. त्यावेळच्या कामगारांसाठी तमाशा हेच करमणुकीचे साधन होते. काळ बदलला. तमाशाची आवड असलेला कामगार प्रेक्षक वर्ग आता रिटायर झाला आहे. बहुसंख्य कामगार आजोबा झालेत. त्यांच्या त्यावेळच्या आठवणी मनोरंजक आहेत. तमाशाला आता पुन्हा नवे वैभव प्राप्त झाले आहे. टीव्हीवरील मराठी वाहिन्यांवर तमाशा कलावंत, लावणी कलाकार यांना चांगली मागणी आहे. सातपूरला मात्र गेल्या 15 वर्षापासून तमाशा हद्दपार झाला आहे. साधारणतः 15 वर्षापासून तमाशे बंद झालेले. कारण तमाशा कलावंत हा येताना गावाचं नाव म्हणजे त्याचं स्वतःचं पोट घेऊन येतो. आणि तमाशा चांगला रागात आता हुल्लडबाजी करणारे लोक असतातच. हे गाणं नाही झालं, ते गाणं झालं, त्याच्यावर त्यांनी मुद्दामच दगड मारायचे आणि तमाशामध्ये व्यत्यय आणायचा. त्यामुळे तमाशा बंद पडत गेले. आणि तमाशगिरांनी एक ठरवलं की सातपूरमध्ये जायचं नाही म्हणून. त्याच्यावेळेस मी त्यांना विचारलं की बा पहिल्यापासून का सातपूर गाव जर तमाशा पंडित जर म्हणलं होतं तुमचं माहेरघर होतं, त्या माहेरघरामध्ये तुम्ही त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. प्रत्येक फड मार्काच्या तोंडातून हा शब्द होतो. काय आता बघ तिथं आमचं तर पोट भरत नाही म्हणून दगड खायचे, म्हणून कणात जाळायची, कोणी बल्ल्यात पडवायच्या, कोणी गेटवाल्यालाच मारायचं, गाडीची नुकसान करायची, कोणी हवा सोडून द्यायचं, असे बरेच प्रकार घडले. त्याच्यामुळे त्यांनी इथं नाराजी व्यक्त केली. आजच्या लोकांना सुद्धा वाटतंय, बरेच लोक म्हणतात की तमाशा हा पाहिजे, पण त्याला इथं संरक्षण मिळालं पाहिजे. त्यांची कला ही खूप चांगली आहे, खूप चांगली. म्हणजे आज जर तसं वाचलं पाहिजे शिवाजी राजांपासून ती कला चालत आली. ती कला होणं गरजेचं. सातपूरमध्ये तमाशाची गरज आहे आणि आवश्यकता आहे. आज एक फॅक्टरीचे कामगार म्हणतात पिक्चरला 30 रुपये खर्च, 50 रुपये खर्च करण्यापेक्षा किंवा 200 रुपये खर्च करण्यापेक्षा 100 रुपये जर तमाशाला दिले तर ते जिवंत कला आम्हाला डोळ्यासमोर पाहायला भेटते. त्यातून आम्हाला ज्ञान पण मिळतं आणि लोकरंजनातून लोक जागृती याच्यातून माध्यमातून सरकारचे काहीतरी कार्यक्रम असतात ते पण दाखवले जातात. त्याच्यामुळे त्या लोकांवर आवड निर्माण होते. त्याच्यामुळे सन्मान न्यूज 14 साठी संपादक रवींद्र एरंडे, प्रतिनिधी राकेश पवार, कॅमेरामन निलेश जोशीसह मी योगेश घुगे, सन्मान न्यूज 14.